क्विक रिव्हिजन सेशन मध्ये आपण जिओग्राफीची प्लेट टेक्टोनिक थेरी पाहतोय। आता ही जी थेरी आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी, जी पृथ्वी आहे, पृथ्वीचा जो पूर्ण भूपट्ट आहे हा दोन विभागामध्ये काय केलेला आहे, तुमचा विभागलेला आहे। त्यामध्ये काही ओशनिक भाग असतात म्हणजे महासागरीय भूखंड आहेत आणि काही तुमचे काय खंडीय भूखंड आहेत। आता हे जे भूखंड आहेत यांनी काही इक्विलिब्रियम गाठलेलं नाही, म्हणजे यांच्यामध्ये काय होते, कंटिन्युअस इंटरॅक्शन होते। तर जेव्हा दोन प्लेट काय करतात, एकमेकांना येऊन धडकतात, मग चाहे ते तुमच्या ओशनिक प्लेट असू द्यात, नाहीतर कॉन्टिनेंटल प्लेट असू द्यात, नाहीतर मिक्स प्लेट असू द्यात, जेव्हा त्या एकमेकांना येऊन धडकतात त्याला काय म्हणतात, कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणतात। आणि जिथे जिथे कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री होते तिथे तिथे काय होतं, तुमचा भूकंप येतात आणि माउंटेन बिल्डिंग होते। याचं एक उदाहरण म्हणजे हिमालय, दुसरं उदाहरण म्हणजे अँडीज आणि तिसरं उदाहरण म्हणजे रॉकीज। जिथे तुमच्या प्लेट एकमेकांपासून दूर जातात, म्हणजे एक प्लेट इकडे जाते दुसरी प्लेट इकडे जाते, याला काय म्हणतात, डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणतात। आणि डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री तयार झाल्याने काय होते, तर तुमची खचदरी निर्माण होते। काय तयार होते, खचदरी निर्माण होते। आता जेव्हा डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री तयार झाले तिथे काय होते, खचदरी निर्माण होते आणि दोन साइडला तुमचे असे अपराइज प्लॅटफॉर्म तयार होतात, त्याला म्हणतात माउंटेन, त्याला म्हणतात माउंटेन। ह्याचं उदाहरण घ्यायचं असेल तर जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्ट माउंटेन आहेत, भारतामध्ये विंध्या सातपुडा आहेत। ओके, जर तुम्ही अजून जर समुद्राच्या प्लेटमध्ये जर डायव्हर्जंट झालं असेल, समुद्राच्या रिजनमध्ये जर डायव्हर्जंट झालं असेल तर तुम्हाला एक मिड ओशनिक रिच पाहायला मिळते। त्याचं उदाहरण काय, अटलांटिक मधली मिड ओशनिक रिच। अशाच नवनवीन माहितीसाठी डायरेक्शन अकॅडमीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नेक्स्ट शॉर्टमध्ये। थँक्यू।